महत्त्वाच्या बातम्यांनी आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळालाय। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत। राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांमधली चर्चा निष्फळ ठरली आहे आणि त्यानंतर कर्मचारी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी झालेत, तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपाचा परिणाम ठिकठिकाणी रुग्णसेवेवर होताना दिसतोय। राज्यभरात सगळे कर्मचारी संपावर गेल्यानं अनेक सेवा ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। या आंदोलनावर लागलीच तोडगा काढण्याची गरज आहे, अन्यथा राज्यातील प्रशासकीय व्यवस्था कोलमडून जाण्याची शक्यता आहे। राज्यातल्या कानाकोपऱ्यातलं आज सरकारी काम बंद पडल्यानं लोकांना मोठा मनस्तापही सहन करावा लागलाय। सर्वात जास्त रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना याचा त्रास होताना दिसतोय। एकच मिशन एकच पेन्शन हा एकच नारा आमचा कर्मचाऱ्यांचा आहे। सोबतच बऱ्याच आमच्या मागण्या आहेत, त्यासाठी आम्ही सर्वजण इथं एकत्रित झालो आहे। कालचीच बातमी पाहिली, विधिमंडळात 66% आमदारांचा पगार वाढवला गेला। एका दिवसात त्यांचे हे कायदे जर पारित होत असतील तर आमच्या कर्मचाऱ्यांच्या 2004 पासून एवढ्या वर्षापर्यंत आम्ही सर्वजण हे सोसत आलोय। तर आता का हा कायदा पारित करण्यासाठी राज्य शासन का त्यांची पॉझिटिव्हिटी दाखवत नाही, का ते विरोध करताय, यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहे। बेमुदत आहे, आम्हाला माहिती आहे, पण हा संप जो आहे तो आमच्या भविष्यासाठी आम्ही करत आहोत, आमचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी। आज आपण बघत असाल की आपला पैसा देखील सुरक्षित नाहीये, मग आमचं भविष्य का सुरक्षित असण्याची आम्ही काळजी करू नये? आम्ही केलीच पाहिजे आणि आम्हीच केली पाहिजे। जुन्या पेन्शन योजनेवरून आता राजकारण सुरू झालंय। सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि त्यामुळे आगामी काळात या जुन्या पेन्शनचा मुद्दा तापण्याची शक्यता वर्तवली जाते। जुन्या पेन्शनवरून शिंदे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय, त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढत चाललाय। जुन्या पेन्शनवरून अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारला घेरण्याची आयतीच संधी विरोधकांना मिळाली आहे। जुन्या पेन्शनसाठी विरोधक आक्रमक झालेत। खरं तर मूलभूत जर तुम्ही बघितलं असेल तर शासनच या विषयावरती कन्फ्युजन मध्ये कुठेतरी दिसतोय। कसं हाताळायचं किंवा विषय हाताळत असताना याला न्याय द्यायचा की नाही द्यायचा हाच प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। आणि म्हणून मला असं वाटतं की आज सर्व कामगार संघटनेने एकत्रित रीतीने येऊन काही करून घेऊन हा पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही हा निर्धार केलेला आहे। आणि मला असा आत्मविश्वास आहे की सरकारला या विषयावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागणार आहे। या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे। आता जुन्या पेन्शन योजनेवरून राजकारण सुरू झालंय। सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जुनी पेन्शन बंद करण्यात आल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे। 2005 मध्ये अनेक शिक्षक हे शिक्षक सेवक पदकावर होते, काही लोक टप्पा अनुदानावर होतं, तर त्यांचा वेगळा विचार करण्याच्या संदर्भात एक कमिटी नेमण्याचा अगोदरच घोषित झालेला आहे। तर हा प्रश्न हा कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे। कॅल्क्युलेशन काय एका मिनिटामध्ये होऊ शकत नाही। सरकार पॉझिटिव्ह आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही, याबाबत सरकार ठाम आहे। सत्ताधाऱ्यांच्या या आरोपांवर अजित पवारांनी हा खुलासा केलाय। 2005 ला देश पातळीवर देशात आणि राज्यात ही योजना बंद करत असताना जे ॲग्रीमेंट झालं, जे कोणी लीडर लोक होते, कामगारांचं प्रतिनिधित्व करणारे मान्यवर होते, त्यांच्याशी चर्चा करून हा मार्ग निघाला अशी माझी माहिती आहे। जुन्या पेन्शनवर सरकारनं तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलेली आहे। या कठीण जीवनामध्ये त्याच्या पाठीशी उभं राहणं सरकारची जबाबदारी आहे, ही टाळू शकत नाही आपण। की ज्याने आयुष्यभर या देशाची सेवा केलेली आहे, राज्याची सेवा केलेली आहे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। या मताचे अत्यंत आम्ही स्पष्टपणे आहोत।
एकीकडे जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी आक्रमक झालेत, तर दुसरीकडे त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शेतकरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आवाज उठवत पुन्हा एकदा लाल वादळ मुंबईच्या दिशेनं सरकतंय. नाशिकमधनं साधारण 4.5 वर्षानंतर पुन्हा एकदा शेतकरी मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे. आतापर्यंत या मोर्चानं 66 किलोमीटरचं अंतर पायी कापलंय. सलग 3 दिवस पायी चालत हा मोर्चा घोटी शहरापर्यंत दाखल झालाय. अल्पभूधारक, फाटके आणि सर्वसामान्य शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत. ऊन, वारा, पाऊस आणि पायाखाली तापलेली जमीन याचा काहीही विचार न करता हे पाय आता मुंबईच्या दिशेनं पावलं टाकतायत. ही माणसं जी निघालेली आहेत पायी चालत, ह्या लोकांनी स्वतःचा सीधा वगैरे बरोबर घेतलेला आहे. हे कोणाच्या डोनेशनवर चालत नाही आहेत. त्यामुळं हा मोर्चा मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत जाण्याची तयारी ठेवून निघालेला आहे. त्यामुळं काल त्यांनी आपल्याला नेम दिला की तुम्ही 3 वाजेला आज 14 तारखेला मंत्रालयामध्ये मिटिंग ठेवलेली आहे, तिथे या. त्याने ऐन वेळेला 9:30 वाजता कॅन्सल केलं. आम्हाला त्याचं काही सुखदुःख वाटलं नाही, कारण कॅन्सल केलं तर आमचा अजून मोर्चा पुढे जाणार आहे. त्यांनी कॅन्सलच करत न्यावं. आमचा मोर्चा विधानसभेच्या वेशीवरती जाणार आहे. शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला ठाकरे गटाकडून आता पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटातले पदाधिकारी या लाँग मार्चमध्ये दाखल झाले. ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांना बिस्किट आणि पाण्याच्या बाटल्यांची मदत करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर ठाकरे गटातले पदाधिकारी आंदोलक शेतकऱ्यांना मदत घेऊन या लाँग मार्चमध्ये दाखल झालेले आहेत. या लाँग मार्चला अन्नधान्यासह सगळ्या प्रकारची मदत करण्याचे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्याची माहिती या पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. शेतकरी आंदोलनाला ठाकरे गटाकडून आता पाठिंबा दिला गेलेला आहे. नाशकातील ठाकरे गटातले जे पदाधिकारी आहेत ते लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत. जे आंदोलक शेतकरी आहेत त्यांना पाण्याच्या बाटल्या, बिस्किटं आणि इतर ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पुरवण्याचं काम हे पदाधिकारी करतायत. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं आम्ही इथं दाखल झालेलो आहोत आणि आम्ही या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चमध्ये सहभागी आहोत असं या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं संपत्ती बाबतीतल्या एका याचिकेत ठाकरे कुटुंबाला मोठा दिलासा दिलेला आहे. गौरी भिडे यांनी ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती. मात्र कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे. इतकंच नाही तर कोर्टानं याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना 25,000चा दंडही ठोठावलाय. याचिकेतील आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावेच नाहीत. याचिकेत करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. ही याचिका म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळताना केली आहे. ठाकरे कुटुंब मालमत्ता चौकशी प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयानं गौरी भिडे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावलेली आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. कोर्टानं ही याचिका फेटाळून लावलेली आहे. इतकंच नाही तर कोर्टानं याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना 25,000चा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे. याचिकेतले आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावेच नाहीत असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. याचिकेमध्ये करण्यात आलेले जे आरोप आहेत ते निराधार असून ही याचिका म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं याचिका फेटाळताना नोंदवलेलं आहे.
तर ज्या प्रकारे गौरी बेडे यांनी एक याचिका सादर केली होती दिलासा नाही, विषय संपलेला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलत असताना अजित पवार यांनी मारलेला डोळा कॅमेऱ्यात कैद झालेला होता आणि ज्यामुळे अजित पवार डोळा मारून का हसले असा प्रश्न उपस्थित करत तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल देखील झाला होता. अखेर अजित पवार यांनी त्या व्हिडिओवर आपलं मौन सोडलेलं आहे. आपण डोळा का मारला आणि त्यामागे उद्देश काय होता याचा खुलासा स्वतः अजित पवारांनीच केलाय. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या मुलाखतीत या संदर्भात खुलासा केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाला तो आहे, त्याच्यामध्ये मी एक डोळा मारलेला आहे. त्याच्यात काय झालं, मी असा होतो आणि इकडच्या बाजूला एक पत्रकार मित्र, माझा दादा, माझा एकच प्रश्न आहे, मला विचारू द्या तुम्ही नंतर उद्धव ठाकरे साहेबांना. तर मी त्याला म्हणलं थांब रे, की आता साहेब आले तर साहेबांचं होऊ दे, मी तुला नंतर बोलतो. असं ते झालं. फक्त ते बोलताना थांब असं म्हणण्याच्या ऐवजी डोळा मारला गेला. तर त्याचं एवढं काही दादांनी डोळा का मारला एवढे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा, ते त्याला अर्थच नाही. एक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या वज्रलेपाचा वाद चांगलाच तापलाय. पुरातत्व विभागानं अशास्त्रीय पद्धतीनं वज्रलेप केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केल्यानं वज्रलेप वादात अडकलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली, मात्र त्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिलाय. कोल्हापूरच्या अंबाबाईचा वज्रलेप वादात. अशास्त्रीय पद्धतीनं वज्रलेप केल्याचा पुजाऱ्यांचा आरोप. पुजाऱ्यांच्या आरोपानं पुरातत्व खातं अडचणीत. कोल्हापूरच्या अंबाबाईचा वज्रलेप वादात सापडलाय. वज्रलेपामुळे अंबाबाईच्या चेहऱ्याचे भाव बदलल्याचा आरोप होत असतानाच आता सप्टेंबर 2022 साली पुरातत्व विभागानं केलेली मूर्ती संवर्धन प्रक्रिया अशास्त्रीय असल्याचा आरोप होऊ लागलाय. या प्रकरणी याचिका दाखल झाल्यावर पुरातत्व विभागानं मूर्तीची पाहणी केली, पण या प्रकरणी बोलण्यास पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिलाय. काय करणार आहे मॅडम? मूर्ती बदलणार आहे किंवा काय नेमकं? पुरातत्व विभाग काय करते नेमकं मॅडम? लाखो भाविकांच्या भावनेचा प्रश्न आहे मॅडम. अशास्त्रीय वज्रलेपामुळे मूर्तीची मोठी हानी झाल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केलाय. पुरातत्व विभागाने घाई गडबडीने परत संवर्धन केले. ते परत संवर्धन खराब झाले म्हणून पुन्हा संवर्धन करण्याचे नियोजन त्यांनी केले. ते तसं संवर्धन करू नये म्हणून आम्ही आता तो परत आज दावा दाखल केला की तज्ज्ञ लोकांच्याकडून माहिती घेऊन वज्रलेप कसं करायचं, त्याचा अहवाल कुणी करायचं, ते वज्रलेप करणं काय काय साहित्य वापरायचं याचा अहवाल घेऊनच वज्रलेप करावा. पुरातत्व विभाग भाविकांच्या श्रद्धेशी खेळ करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी केला. का जो वज्रलेप असून दे किंवा काय असून दे, जो काय निर्णय व्हायचा तो जनतेला कळून दे. जिल्हा प्रशासन येते रात्रीत काहीतरी सगळं बंद करते, काहीतरी प्रयोग करून जातात. म्हणजे कुणाला दुखवायचं नाही, कुणाच्या हट्टापोटी काही निर्णय घ्यायचे नाहीत. परंतु कोट्यावधी लोकांची भक्ताची आहे अंबाबाईचा तुम्ही अशा पद्धतीने जो खेळ करताय तो थांबवा. आम्हाला वाईट वाटतंय. वास्तविक एक निर्णय चांगला झाला पाहिजे की तिथं पुन्हा पुन्हा परत डागडुजी न होता एक निर्णय चांगला झाला पाहिजे. अंबाबाईची मूर्ती ही श्रद्धा तर आहेच, शिवाय ही मूर्ती अमूल्य ऐतिहासिक ठेवाही आहे. त्यामुळे मूर्तीची जर पुरातत्व विभागामुळे हानी झाली असेल तर संबंधितांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होतीये. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.